विनंती आहे त्यांनी लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करावी. आजच्या सामन्यासाठी आपल्याला लाभलेले पंच दोघांचे नाव अमित, त्यांचे देखील मी या ठिकाणी जाहीर आभार मानतो. तसेच हे मैदान उपलब्ध करून देणारे शरद पाटील, किरण पाटील यांचे देखील मी आभार मानतो. तसेच आम्हाला नेहमी सहकार्य करणारे आदित्य नाईक, राजू नाईक यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो. तसंच आम्हाला डीजे सेवा देणारे डीजे मिटुमिक्स मिल्टन यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो. तसेच जनरेटर सेवा देणारे बाल्टी संकल यांचे देखील मी या ठिकाणी जाहीर आभार मानतो. परेरा पॅन्थर संघाने दोन्ही खेळाडूंनी कृपया मैदानात यायचं आहे. ऑरिन आणि विनीत. पाटील योद्धा संघाने आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. स्वप्नील आणि टीम प्रथम फलंदाज विनीत आणि ऑरिन. स्वप्नील फलंदाजाला मॅनिप्युलेट करायचं नाहीये. प्रथम फलंदाजीला आलेले आहेत विनीत आणि ऑरिन. गोलंदाजी आलेले आहे अनुभवी गोलंदाज शामवेल डाबरे. सेमीफायनल मध्ये त्यांनी त्यांच्या गोलंदाजीची अतिशय चांगल्या प्रकारची चुणूक दाखवलेली आहे. बघूया फायनल मध्ये ते आपल्या संघासाठी काय करतात. आणि पंचांनी त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिलेच गोलंदाज सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत शामवेल. विनीत यांना विनीत यांनी चांगलाच बॉल तटावलेला आहे आणि गचाळ असं क्षेत्ररक्षण मयूर यांच्याकडून. मला वाटतं एरिक मयूरला आपल्या क्षेत्ररक्षणात सुधार करण्याची फार गरज आहे. बघूया कोंबडी पकडतो की नाही. ऑरेन यांनी सुंदर असं तटावलेला आहे. 4 धावा. ऑरेंजचं कालपासून चांगल्या प्रकारे प्रदर्शन चालू आहे फलंदाजीचं. उत्कृष्ट असे फलंदाज आहेत ते. 2 चेंडू धावसंख्या झालेली आहे 5 आणि 1 धाव. सुंदर क्षेत्ररक्षण मयूर यांच्याकडून. अल्बन तू सांगितल्याप्रमाणे त्यांनी क्षेत्ररक्षणामध्ये थोडं क्षेत्ररक्षण सुधारात चाललेलं आहे त्यांचं. बघूया शामवेल आणि निर्धाव चेंडू. विनीत यांना शामवेल यांचा चेंडूच कळला नाही कशा प्रकारे मारायचा. बघूया शामवेल पुढचा चेंडू विनीत यांच्यासाठी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. विनीत हे देखील चांगले नावाजलेले बॅट्समन आहेत. चांगला सटवलेला आहे आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. सर्वेश यांच्याकडून जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. एक ओव्हर धावसंख्या झालेली आहे 7. पुढील गोलंदाज हायसन. हायसनने देखील ह्या सीझन मध्ये चांगली अशी गोलंदाजी केलेली आहे. बघूया आता फायनलच्या मॅच मध्ये ते कशा प्रकारे गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी. हायसन पहिला बॉल घेऊन येत आहेत विनीत यांच्यासाठी. चांगला तटावलेला आहे. कौशिक यांचं सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव घेण्यात विनीत यशस्वी ठरलेले आहेत. आम्हाला जनरेटरची सेवा देणारे बाल्टी संकल या ठिकाणी उपस्थित आहेत. मी कमिटीतर्फे त्यांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि ऑरिन बाद झालेला आहे. त्रिफळाची झालेले आहेत ऑरिन. सुंदर असं चेंडू हायसन यांच्याकडून. पुढील बॅट्समन नावाजलेले बॅट्समन आहेत स्नोविल परेरा. कासगावातील नावाजलेले असे बॅट्समन आहेत ते. तिसरा चेंडू. पाटील योद्धा संघाची चांगलीच अशी गोलंदाजी सुरू आहे. हायसन यांचा पुढचा चेंडू सोनू यांना. बघूया सोनू काय करतात. नो घोषित केलेला आहे. 2 अवांतर धावा परेरा पॅन्थर संघाला मिळत आहेत. बघूया पुढचा चेंडू हायसन यांचा विनीत यांना. आणि विनीत यांना काय समजलेला नाही आहे. 1 धाव. स्वप्नील अतिशय सुंदर असे यष्टीरक्षण करत आहेत.
चांगलाच तटावलेला आहे आणि सर्वेशांचे सुंदर असं क्षेत्ररक्षण, सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सर्वेश करत आहेत. हायसन पुढचा चेंडू विनीत यांना घेऊन येत आहे. बघूया विनीत आपल्या संघासाठी काय कामगिरी करतोय. अजूनही त्यांना सूर्य बसलेला दिसत नाही आहे. विनीत चांगलाच तटावलेला आहे परंतु एकच धाव मिळालेली आहे. पुन्हा एकदा पंचांनी नो घोषित केलेला आहे. 2 अवांतर धाव मिळत आहेत त्या ठिकाणी. धाव संख्या झालेली आहे 12 14. डायसन मच्छमध्ये आवाज करू नये, शांत बस. पंचांनी आपला निर्णय ओके. निर्धाव चेंडू. हायसनची सुंदर अशी गोलंदाजी. बघूया पुढचा चेंडू हायसन घेऊन येत आहे स्नोविल यांच्यासाठी. मोमेंटम ब्रेक करत आहेत हायसने आणि वाईड आणि 5 धावा. 5 अवांतर धावा मिळालेल्या आहेत. धाव संख्या झालेली आहे 19. 1 ओव्हर 5 बॉल, धाव संख्या झालेली आहे 19. हायसन पुढचा चेंडू स्नोविल यांना आणि सुंदर असा बॉल टाकलेला आहे. निर्धाव चेंडू. 2 ओव्हर अखेरीस धाव संख्या झालेली आहे 19. बघूया परेरा पॅन्थर्स काय करत आहेत आता. या ठिकाणी आमचे महिला प्रेक्षक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे देखील मी या ठिकाणी स्वागत करतो. पाटील पॅन्थर्स संभ्रमामध्ये नक्की पुढची ओव्हर कोणाला द्यायची. अखेर त्या शामवेल डाबरे हेच तिसरं षटक घेऊन येत आहेत. सुंदर अशी गोलंदाजी करत आहेत शामवेल डाबरे कालपासून आणि चांगलं क्षेत्ररक्षण असे सुंदर क्षेत्ररक्षण हायसन यांच्याकडून. हायसन शामवेल दोघी अतिशय सुंदर प्रकारे खेळत आहेत. सुंदर अशी रक्षण स्वप्नील यांच्याकडून. पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. 1 अवांतर धाव खात्यात झालेली आहे. अजून एक अवांतर. पुन्हा एकदा वाईट चेंडू. चांगलाच तटावलेला आहे शामवेल आणि आपला स्नोविल यांनी. 1 धाव. 1 धाव. बघूया शामवेल पुढचा बॉल घेऊन येतात विनीत यांना. सुंदर तटावलेला आहे परंतु एकच धाव रक्षण यांचं मिळालेला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव. स्नोविल विनीत दोघेही चांगल्या प्रकारे फलंदाजी करत आहेत आणि सोनू बाद झालेला आहे. सुंदर असा बॉल शामवेल यांनी टाकलेला आहे. स्नोविलला बिलकुल कळाले नाही की कशा प्रकारे चेंडू खेळावा आणि स्नोविल हे त्रिफळाशीच झालेले आहेत. पुढचा बॅट्समन आहे मॅल्विन. शामवेल याची सुंदर अशी गोलंदाजी. बघूया मॅल्विन आपल्या संघासाठी काय करतात आता. शामवेल यांची सुंदर अशी गोलंदाजी. आणि 1 धाव. 1 धाव. धावसंख्या झालेले 25. आणि स्वप्नील यांचं गचाळ असं यष्टीरक्षण. धावसंख्या झालेले 30. धाव संख्या झालेली आहे 30. पुन्हा एकदा विनीत यांनी चांगलाच फटका खेळलेला आहे आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण गुड्डू यांच्याकडून. मयूर मॅरिक मला वाटते तू बोलून बोलून मयूरची थोडीशी क्षेत्ररक्षण सुधारलेलं आहे. काय नाही, त्यांनी पायाने चालवलेलं आहे. हातात काय त्याला कोंबडी सापडलेली नाहीये. मयूर तुला हे गांभीर्याने घ्यायला लागेल. मयूर जरा थकलेला दिसतोय. बघूया हायसन पुढचं षटक. सांघिक 4थं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहेत आयसन. आणि विनीत यांना आणि विनीत विनीत बाद झालेला आहे. स्वप्नील विनीत यांना सुंदर काही यष्टीरक्षण. कामगिरी करता आलेली नाहीये. विनीतने आपली विकेट देऊन टाकलेली आहे. पुढचे फलंदाज आलेले आहेत लिअँडर जो. पाटील होता अतिशय मेहनतीने आपल्या संघाला फर्स्ट प्राइज देण्यासाठी खेळत आहे. मागील सामन्याचे मालिकावीर सामनावीर जो. बघूया आता पुन्हा एकदा. 1 मिनिट पंचांनी
विजय थलपती, जो हे देखील एक उत्कृष्ट असे फलंदाज आहेत. बघूया फायनल मध्ये आपल्या संघासाठी काय करतात ते. आणि निर्धाव चेंडू. हायसनची सुंदर अशी गोलंदाजी, इंजर्ड होऊन देखील ते सुंदर अशी गोलंदाजी करत आहेत. सुंदर असा तटावलेला आहे. रिजा यांच्याकडून सुंदर क्षेत्ररक्षण. मयूर खाली इन्स्ट्रक्शन देतो. फिल्डिंग कोच मयूर. बघूया हायसन पुढचा चेंडू मेल्विन यांच्यासाठी. चांगला आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण सुंदर असं क्षेत्ररक्षण शामवेल. एक धाव. सुंदर असा फटका मारलेला, परंतु त्याच तोडीचं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण शामवेल यांनी केलेलं. पुढचा बॉल हायसन घेऊन येत आहेत लिअँडर यांच्यासाठी. पाचवा चेंडू हायसन यांचा. आणि स्वप्नील यांची गचाळ. आणि यष्टीरक्षणामध्ये बऱ्याचशा धावा दिलेल्या आहेत. हायसन पुढचा बॉल घेऊन येत आहेत लिअँडर यांच्यासाठी. नो बॉल आणि कौशिक यांचं सुंदर असं क्षेत्ररक्षण. धावसंख्या झालेल्या 39. उत्कृष्ट असा फटका आणि 4 धावा मिळालेल्या आहेत. कौशिक यांचं गचाळ असं क्षेत्ररक्षण. चेंडू अडवायची त्यांना चांगलीच संधी होती, परंतु गचाळ असं क्षेत्ररक्षण त्यांनी केलेलं आहे. परेरा पॅन्थर्स यांनी चांगलीच धावसंख्या उभारलेली आहे. 43 रन्स झालेले आहेत. 4 ओव्हर 43 रन्स. बघूया शेवटच्या ओव्हरमध्ये परेरा पॅन्थर्स किती धावसंख्या उभारते. त्यांचे दोन्ही इन्फॉर्म बॅट्समन खेळत आहेत, लिअँडर आणि मेल्विन. शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत सर्वेश. बघूया काय करतात सर्वेश आपल्या संघासाठी. आणि सुंदर पहिलाच सुंदर ball. असं 4 धावा. चौकार. लिअँडर यांची चांगली तशी फलंदाजी. मला वाटतं या सामन्यामध्ये देखील ते सामनावीराचा पुरस्कार घेणारच आहेत. प्रेक्षकांनी बाहेरून कमेंट्स पास करू नये ही एक नम्र विनंती आहे. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. अतिशय चांगल्या प्रकारे लिअँडर आणि मेल्विन खेळत आहेत. नाही ना. नाही सर्वेश पुढचा चेंडू घेऊन येत आहेत मेल्विन यांना. चांगला सटावलेला आहे शामवेल यांचं सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक धाव. शामवेल यांचं कालपासून असं सुंदर असं प्रदर्शन चाललेलं आहे. सर्वेश पुढचा बॉल घेऊन येत आहेत लिअँडर धावसंख्या यांना. झालेली 49. चांगला सटावलेला आहे सुंदर क्षेत्ररक्षण हायसन यांचं. धावसंख्या झालेली आहे 50. परेरा पॅन्थर्स यांनी 50 रनचं धावपण लावलेलं आहे. या ठिकाणी डीजे लिनस लोपी चांगलेच डीजे वाजवत आहेत. डीजे लिनस. मयूर यांचं सुंदर असं क्षेत्ररक्षण. शेवटचा चेंडू सर्वेश घेऊन येत आहेत लिअँडर यांना. बघूया लिअँडर शेवटच्या चेंडूमध्ये आपल्या संघासाठी काय करतात. छान असं तटावलेलं आहे. बॉस्टन याचं सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि धावसंख्या झालेली आहे 52. पाटील योद्धाला जिंकण्यासाठी 53 धावांची गरज आहे.
विनय त्यांना काही सूर गवसलेला दिसत नाहीये. चांगला सटवलेला मी त्यांनी ऑरेंजचा सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक धाव. धाव संख्या झालेली आहे 14. 1 ओव्हर 5 बॉल, धाव संख्या 14. चांगला सटवलेला आहे आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक धाव. परेरा पॅन्थर्स अशी सुंदर अशी गोलंदाजी करत आहेत. पुढील षटक टांगण्यासाठी येत आहेत स्नोविल. कालपासून त्यांनी गोलंदाजीमध्ये चांगला तसा परफॉर्मन्स दिलेला आहे. 18 चेंडूत 38 धावांची आवश्यकता. बघूया पाटील योद्धा काय करतात. सोनू चांगला सटवलेला आणि सीमारेषे बाहेर. आणि आता आमचे पुढचे फलंदाज शामवेल डाबरे आलेले आहेत. डीजे लिनस आपल्या गाण्यांचे प्रदर्शन करत असताना 17 चेंडूत 38 धावांची आवश्यकता. लिनस लोपेस डीजे काय त्याला ऑपरेट करता येत नाहीये. डीजे लिनस. परेरा पॅन्थर्स संघ फुल कॉन्फिडन्स मध्ये. शामवेल यांनी चांगलाच तटवण्याचा प्रयत्न केला परंतु एकच धाव मिळालेली आहे आणि डायरेक्ट हिट. पंचांचा निर्णय नॉट आउट. बघूया अमित आपल्या संघासाठी काय करतात. ह्याच वेळेला मी त्यांची संघाला खरंच गरज आहे. सुंदर अशी गोलंदाजी स्नोविल यांच्याकडून. पाटील योद्धा भरपूर असा प्रयत्न करत आहेत चेंडू तटावण्याचा परंतु स्नोविल यांनी चांगली अशी गोलंदाजी करत आहेत. पुढचा चेंडू स्नोविल मी त्यांना घेऊन येत आहेत. 15 चेंडू मध्ये 37 धावांची आवश्यकता. छान असं तटावलेलं आहे परंतु एकच धाव. विनीत कालपासून सुंदर असं क्षेत्ररक्षण करत आहेत. 14 चेंडू मध्ये 36 धावांची आवश्यकता. बघूया पाटील योद्धा काय करत आहेत. समोर आहेत नावाजलेले फलंदाज शामवेल डाबरे. चांगला सटावण्याचा प्रयत्न आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक धाव. एक धाव मिळालेली आहे. 13 चेंडूत 35 धावांची गरज आहे पाटील योद्धा संघाला. आणि मी त्यांनी चेंडू सीमारेषे बाहेर मारलेला आहे. नाही विषय नाही. डायसन अतिशय सुंदर यष्टिरक्षण करत आहेत. पुढचा गोलंदाज विनीत. चांगलाच मारलेला आहे शामवेल आणि 4 धावा. सुंदर अशी फलंदाजी. शामवेल यांनी अष्टपैलूपणाचं दर्शन घडवलेलं आहे आज. पुढचा चेंडू विनीत घेऊन येत आहे शामवेल यांना आणि एक धाव. एक धाव. चांगला सटवलेला 4 धावा.
सुंदर अशी फलंदाजी. मला ते विनीतला अजून सूर गवसलेला नाहीये चांगल्या गोलंदाजीमध्ये. बघूया विनीत काय करतो आपल्या संघासाठी. टाकीलो आणि पुन्हा एकदा 4 धावा. सुंदर अशी फलंदाजी. संघ मालकाने कृपया मैदानातून बाहेर जावे. आज चेंडूत 22 धावाची आवश्यकता. विजय उत्कृष्ट फलंदाज आहेत. सुंदर अशी फटकेबाजी झालेली आहे या षटकामध्ये. 8 चेंडूत 22 धावांची आवश्यकता. चांगला असा तटावलेला आहे परंतु एकच धाव. 7 चेंडूत 21 धावाची आवश्यकता. बघूया या चेंडूमध्ये बाउंड्री येते की नाही. आणि एकच धाव मिळालेली आहे. 5 चेंडू 20 धावांची आवश्यकता. चौथीचा सामना. 6 चेंडू मध्ये 20 धावाची आवश्यकता. परेरा पॅन्थर्स यांच्या तंबूमध्ये उत्साहाचे वातावरण आहे परंतु पाटील योद्धाही मागे हटणारे नाही आहेत. त्यांचे दोनही फलंदाज अतिशय चिवट आहेत. बघूया साम्युएल सारखा अनुभवी फलंदाज या ओव्हरमध्ये काय करतो. मेल्विन आपला पहिला चेंडू घेऊन येत आहेत शामवेल यांच्यासाठी. चांगला सटावलेला आहे आणि 4 धावा. 5 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता. शामवेल आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करताना. बघूया शामवेल काय करतात ह्या षटकात. कॅमेरा वन फोकस निकालो. आणि सुंदर असा फटका शामवेल. 4 धावा. अजून 4 धावा. जिंकण्यासाठी 3 चौकारांची गरज आहे पाटील योद्धा टीमला. बघूया शामवेल आपल्या फलंदाजी काय करत आहेत. शामवेल बघूया काय करत आहेत. समालोचक आल्वन. स्वप्नील यांचं मार्गदर्शन शामवेलला लाभत आहे. बघूया शामवेल 3 बॉल मध्ये 3 चौकार मारतात की नाही. 4 बॉल 12 धावांची गरज. चांगलाच तटवलेला आहे आणि 1 धाव. तीन चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे. बघूया 3 चेंडूत 3 चौकार बसतात का. 3 चेंडूत 11 धावांची आवश्यकता. नो बॉल आणि 2 धावा मिळालेल्या आहेत. अवांतर 2 धावा. 3 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता आणि अनुभवी फलंदाज ज्यांनी या पिचवर अनेक मॅचेस काढून दिलेल्या आहेत असे शामवेल डाबरेकडे आलेले आहेत. बघूया शामवेल डाबरे काय करतात. 3 बॉल मध्ये 3 चौकार मारायची गरज आहे शामवेल यांना. आणि चांगला सटावलेला आहे शामवेल यांनी. 5 धावांची गरज आहे. सुंदर अशी फलंदाजी शामवेल यांच्याकडून शेवटच्या षटकामध्ये. बघूया शामवेल डाबरे काय करतात आपल्या संघासाठी. सुंदर अशी फलंदाजी. शेर कितना 2 चेंडूत 5 धावांची आवश्यकता. जे स्क्रीनच्या समोर आहेत कृपया त्यांनी स्क्रीनच्या समोरून बाहेर जावे. कौशिक 2 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता. अल्बन काय वाटते तुला. शामवेल त्यांच्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत आहेत आणि यापुढे देखील ते करणार. त्यांना जिंकण्यासाठी पाटील योद्धा अतिशय चांगल्या प्रकारे खेळत आहेत. बघूया शामवेल काय करतात.
चांगला स्टार्ट, 4 धावा, सुंदर अशी फलंदाजी शामेल यांच्याकडून. याला बोलतात अनुभव. आणि पाटील योद्धा संघाचे मालक सुंदर अशी फलंदाजी शामेल यांच्याकडून. सुंदर अशी फलंदाजी शामेल यांच्याकडून. अतिशय रोमहर्षक आणि उत्साहवर्धक असा हा सामना झालेला आहे. सुंदर अशी फटकेबाजी. 1 मिनिट डिझेल पंच सुपर ओव्हर. जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळणार आहोत. बघूया जीपीएल सीझन फर्स्ट चे विजेतेपद कोण घेतोय. अतिशय रोमहर्षक असा हा सामना झालेला आहे. बघूया. जर सामना टाय झाला तर आपण सुपर ओव्हर खेळणार आहोत. 1 धावाची आवश्यकता. दोन्ही टीम्स अंडर प्रेशर. बघूया शामिल काय करतात. आणि चांगला साडी. जीपीएल सीझन 1 चे विजेते आहेत पाटील योद्धा. सुंदर अशी फलंदाजी शामेल यांच्याकडून. परेरा पॅन्थर्स देखील प्रयत्नाची शिकस्त केली, परंतु पाटील सुंदर अशी फलंदाजी केली. सुंदर फलंदाजी. पाटील योद्धा संघाचे आभार. शामुएल डाबरे हे आजच्या विजयाचे खरे बैलदार शिल्पकार आहेत. सुंदर अशी फलंदाजी आणि सुंदर असा खेळ 2 दिवसापासून पाटील योद्धाकडून. जीपीएल सीझन 1 चे विजेतेपद जात आहे पाटील योद्धा. हॅलो हॅलो. मी सर्व खेळाडूंना विनंती करत आहे की त्यांनी स्टेजच्या समोर उभे राहावे. अशा रोम सामन्यामध्ये पाटील योद्ध्यांचा दणदणीत विजय झालेला आहे. मी आजचे मान्यवर खाली उतरा. मी सर्व खेळाडूंना विनंती करत आहे की त्यांनी स्टेजच्या समोर उभे राहावे. ओके. सर्वांनी मी एरिकला विनंती करेन आणि स्टेजवर यावे. सर्व खेळाडूंना विनंती करत आहे की त्यांनी स्टेजच्या समोर उभे राहावे. मी संदीप फिगर आणि डेव्हिड फिगर यांना विनंती करत आहे की त्यांनी स्टेजवरती यावे. आजच्या या सामन्याच्या प्राइस डिस्ट्रीब्युशन साठी पारितोषिक वितरण समारंभासाठी सर्व खेळाडूंनी स्टेजच्या समोर उभे राहावे. लिंकन डाबरे कॉमेडी बॉक्स जवळ यायचं आहे. आजच्या संत गोन्सालो ग्रासिया स्पोर्ट्स क्लब आयोजित गास्कर प्रीमियर लीग सत्र 1 चे विजयी पाटील योद्धा आणि उपविजेती संघ परेरा पॅन्थर्स दोन्ही संघांचे आभार आणि अभिनंदन. सदर सामन्यासाठी आम्हाला लाभलेले पंच आपल्यामधून जात आहेत. तुमचे मनापासून आभार. ओके. मी दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती करत आहे की त्यांनी स्टेजच्या समोर उभे राहावे. दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती करत आहे की त्यांनी स्टेजच्या समोर. स्वप्नील नंतर बोलूया आपण. ओके. संत गोन्सालो ग्रासिया स्पोर्ट्स क्लब आयोजित गास्कर प्रीमियर लीग सत्र पहिले या सामन्याचे सुंदर असं आयोजन गोन्सालो ग्रासिया स्पोर्ट्स क्लबच्या वतीने करण्यात आलेले आहे. सर्व आयोजकांचे आभार आणि विजेत्यांचे अभिनंदन. ह्या स्पर्धेसाठी आम्हाला ह्या सामन्यासाठी आम्हाला काही दानशूर व्यक्तींनी आर्थिक हातभार लावलेला आहे. त्यांचे आम्ही येथे नावे घेऊन त्यांचे पुन्हा एकदा आभार मानत आहोत. बॅसिंग कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँक वसई, संजू परेरा यांच्या स्मरणार्थ देणार रॉकी परेरा, ब्ल्यू बेल शिपिंग कंपनी, ॲमिस परेरा, ब्ल्यू बेल, ओके, स्मार्ट ग्लोबल, अंकित करास,